नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता 3% बाबत आताची घडीची मोठी बातमी. त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून आपण आपण सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. महागाई भत्ता हा केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा महत्त्वाचा भाग असतो. महागाईमुळे होणारा आर्थिक फटका कमी करण्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. तसंच केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई सवलत दिली जाते. साधारणतः जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता याबाबत बदल केला जातो. हा बदल जीवनमानाच्या निर्देशकाच्या वाढत्या किमतीनुसार केला जातो. 16 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने देशातील 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी मोठी घोषणा केली. सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलतमध्ये 3% वाढ केली आहे. यामुळे महागाई भत्ता हा 50%हून 53% झाला. महागाई भत्ता 53% झाल्यावर मूळ वेतनात समाविष्ट होईल का? याबाबत चर्चेला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. सरकारने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. महागाई भत्ता आणि महागाई सवलत 50%च्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास तो थेट मूळ वेतनात समाविष्ट होईल, अशी अट बांधली जाते. 6व्या वेतन आयोगाच्या अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि यासाठी केंद्र सरकारची मंजुरीची आवश्यकता आहे. 6वा वेतन आयोग आणि महागाई वेतनाची शिफारस 5व्या आणि 6व्या वेतन आयोगामध्ये डीए मूळ वेतनात समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. 2004 मध्ये या शिफारसीनुसार डीएचा 25% भाग महागाई वेतनात जोडण्यात आला. त्यानंतरच्या काळात सेवानिवृत्तीचे फायदे आणि इतर भत्ते याची गणना याच पद्धतीने करण्यात आली. सध्या महागाई भत्ता 53% वाढला आहे. अशावेळी तो मूळ वेतनात समाविष्ट केला जाणार का? यावर सध्या चर्चासत्र सुरू आहे. माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे. सरकारचा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.